खासदार अनिल देसाई आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। अनिलजी, ज्या प्रकारे पहिला टप्पा स्मारकाचं तुम्ही आता पाहणी केली, उद्धव ठाकरेसुद्धा उपस्थित होते, काय वाटतं या वास्तूमध्ये आल्यानंतर कशा आठवणी जाग्यात आल्यात, काय सांग? खूप जुन्या आठवणी आहेत, खूप चांगल्या आठवणी आहेत। इथे शिवसेना प्रमुखांचा एक सवाज असायचा, एक त्यांचं येणं जाणं असायचं। शिवसैनिक म्हणून आम्ही त्यांच्याशी, ते आम्हाला बोलवायचे। बऱ्याचदा मोठमोठ्या नेत्यांच्या बैठका व्हायच्या। दसरा मेळावा झाल्यानंतर, दसरा मेळाव्याच्या अगोदर किंवा दसरा मेळाव्यानंतर इथं येऊन बसणं असायचं। मोठमोठ्या लोकांची गप्पाटप्पा त्यांच्या असायच्या आणि त्याबरोबरच शिवसैनिकांना एक खूप आनंद, एक खूप उत्साह आणि सारखं एखाद्या सणामध्ये आपण असतो त्या प्रकारचं वातावरण त्याही वेळेला होतं। उद्धवजी त्याच प्रकारे आम्हाला अशा प्रकारे शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना घेऊन इथे बसत, लोकप्रतिनिधींना घेऊन इथे। आदित्यजीसुद्धा त्याच पद्धतीनं इथं शिवसैनिकांशी गप्पा टप्पा, बोलणं, मीटिंग्स, सोशल, त्या प्रकारचं एक वातावरण जे होतं, त्या सगळ्या आठवणी आता खूप जाग्या होत्या। ज्या भागामधून खासदार निवडून आले त्याच भागामध्ये स्मारक आहे, कशा प्रकारे जनतेचा या सगळ्याला प्रतिसाद वाटतो आणि ज्या प्रकारे स्मारक हे निर्माण होणार त्याच्यामध्ये बाळासाहेबांच्या सर्व आठवणी पाहायला मिळणार आहे? अर्थात त्याची उत्सुकता सगळ्यांना आहे। आज पहिला टप्पा झाला आहे, म्हणजे जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते सगळं त्याचं हे झालेलं आहे। आता यामध्ये काय काय गोष्टी असतील, ऑडिओ व्हिज्युअल असेल, त्यांची भाषणं असतील, त्यांची छायाचित्र असतील, त्यांनी वापरलेल्या वस्तू, भरपूर गोष्टींचं इथे संग्रह पाहायला मिळेल। आणि खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब आपल्याबरोबर आहेत, हे आम्हाला तर जाणवतच आहे, पण आम लोकांना, जनतेला, ज्यांच्यासाठी साहेबांनी संपूर्ण जीवन समर्पित केलं, प्रत्येकाला, प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल अशा प्रकारचा हे स्मारक। एक शेवटचा प्रश्न, राजकीय प्रश्न आहे सर। ज्या प्रकारे आता महापालिका निवडणुका येतात त्यामुळे राहून असा प्रश्न उपस्थित केला जातो की 2 टप्पे जे आहेत त्यातला पहिला टप्पा हा आता घेतलेला आहे, त्यामुळे कुठेतरी महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाने तयारीसाठी त्याच्यासाठी काही नाही आहे। दुसरा टप्पा अजून 6 महिने सहज त्याचं काम होणं तेवढं बाकी आहे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कधीच अशा प्रकारचं हे केलेलं नाही आहे। तो भाग वेगळा आणि हे एकला चलोरेनेच महापालिका निवडणूक जसं असेल त्याप्रमाणे आतापर्यंत तेच करतो आहे। निश्चितच ज्या प्रकारे आपण पाहत आहोत की महापालिका निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता या टप्प्याचं जे ती पाहणी केली आणि या पाहणीनंतर आता दुसऱ्या टप्प्याचं सुद्धा ज्या त्या प्रकारे तयार होईल, पूर्ण होईल आणि त्यानंतर लवकरात लवकर सर्वसामान्यांसाठी हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक जे ते ओपन करण्यात येईल असं अनिल देसाई यांनी आपल्यासाठी बातचीत करताना सांगितलं।